नमस्कार मंडळी. आज उन्हाळ्यात मस्त असे गारेगार आपण बनवणार आहोत डिश दहीवडे. त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये साधारण 2.5 वाटी आपण घेणार आहोत उडदाची डाळ. तर आपल्याला पौष्टिक दहीवडे बनवायचे आहेत, त्यामुळे याच्या सोबतीने आपण घेणार आहोत थोडीशी मुगाची डाळ. तर आपण दुसऱ्या भांड्यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ घालून घेणार आहोत. आपल्याला दोन्ही डाळी व्यवस्थित चोळून धुवून घ्यायचे आहेत. छान आपल्याला 3-4 पाणी काढून घ्यायचे. व्यवस्थित डाळ आपली धुवून झाली की आपल्याला पाणी काढून घ्यायचे आहे आणि नंतर पूर्ण पुढेपर्यंत पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवून याला मिक्सरमध्ये छान दाटसर असं वाटून घ्यायचं आहे. आता गोल गोल फिरून आपल्याला पीठ हलकं करून घ्यायचं आहे आणि लोखंडी कढईमध्ये मी मस्त तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने आपण हे पीठ सोडून घेणार आहोत. तर इथे मी झटपट असे पीठ सोडून ह्याचे गरमागरम असे वडे करून घेतलेले आहेत. तर तुम्ही कुठला आकार येतो याच्याकडे न लक्ष देता मस्त असे फुललेले वडे बनवून घ्यायचे आहेत. मस्त एका पातेल्यामध्ये थोडं कोमटसर पाणी घेऊन आपले वडे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. 1-2 मिनिटानंतर आपल्याला हे वडे पिळून घ्यायचे आहेत आणि ज्या सर्विंग प्लेटमध्ये आपल्याला सर्व करायचे आहेत त्यामध्ये हे सगळे वडे घालून घ्यायचे आहेत. मस्त सॉफ्ट असे वडे झालेले आहेत. त्यामध्ये आपलं घट्टसर दही घालून घ्यायचं आहे. इथे मी थोडंसं गोडसर दही वापरलेलं आहे. त्यावरती आपण तिखट अशी पुदिना आणि मिरचीची चटणी घालून घेतलेली आहे. खजूर आणि चिंचेची गोड आंबट चटणी घालून घ्यायची आहे. त्यावरती आपण लाल तिखट घालून घेणार आहोत. आता लाल तिखट घातल्यानंतर तुम्ही यामध्ये हवं असेल तर चाट मसाला घालू शकतात. मी इथे पापडी शेव घालून घेतलेले आहे. तुम्ही बुंदी, अनारदाना तुम्हाला जे काय आवडत असेल ते यावरती घालू शकतात. मस्त कोथिंबीर घालून मस्त थंडगार अशी ही दहीवड्याची डिश सर्व करा. नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.